त्यांच्याबरोबर आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिले. आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राटांनी त्यांचा आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला. सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसताना सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिलो. यापुढे राहू. सत्ता हे सर्वस्व नाही. हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत यांना मी म्हणतो, संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे, पक्षाबरोबर राहायला पाहिजे. तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील. तुम्ही काही कारण देताय जाण्याची. तुम्हाला पक्षानं, तुम्ही राजन साळवी आज जे दिसताय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या 4 अक्षरामुळे. तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख 3 वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमुक अमुक अमुक. आम्ही कोण संजय राऊत कोण. आमच्या मागे शिवसेना 4 अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत. हे नालायक लोक आहेत. मला उठाव करावा लागला. बघा हा उठाव बिठाव काय नाही की गडगिरी. ईडीला घाबरून पळालेले हे लोक आहेत. ईडी आणि सीबीआय. गरगडी जर ते असते ते त्यांना आमदार केलं असतं. गरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्वाची खाती मंत्रिमंडळात दिली असती. घरगडी असते तर नगरविकास खात्यासारखं दुसऱ्या क्रमांकाचं खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडले दिलं असतं का. नगरविकास खातं हे कधी मुख्यमंत्री आपल्याकडून सोडत नाही. फडणवीसांचं बघा, माननीय उद्धवजींनी नगरविकास खातं जे सीएम कडे असायला पाहिजे ते त्यांनी आपल्या जवळच्या सहकारी म्हणजे एकनाथ शिंदेला दिलं. एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे.